जी सत्ता स्थापना झाली ह्याच्यामध्ये दोन पार्ट्यामध्ये झाली, परंतु आम्ही सर्वांनी उपसरपंच असू द्या, सर्व सदस्य बॉडी असू द्या, या सर्वांनी मिळून गावच्या विकासासाठी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी एक दिलाने प्रयत्न केला। कारण आम्ही सर्वांनी निवडणूक झाली आणि निकाल लागल्यानंतर एक ठरवलं होतं, निवडणुकीपुरतं राजकारण आणि त्याच्यानंतर आपण सर्वांनी मिळून एकत्र यायचं। कोणाचे वाद जरी झाले असतील तरी त्यांनी या गाववाड्यामध्ये किंवा राजकारणामध्ये आणायचे नाहीत आणि गावच्या विकासासाठी या ठिकाणी प्रयत्न करायचा। आणि हा प्रयत्न करत असताना 100% काही ठिकाणी चुका होत्या, 100% मी सुद्धा चुकलेलो आहे, मला त्याची जाणीव आहे। आणि वेळोवेळी चुकल्याच्या नंतर गावातील नागरिकांनी माझे त्या ठिकाणी कान सुद्धा धरलेले आहेत, याची सुद्धा मला या ठिकाणी जाणीव आहे। आमच्या या ग्रामपंचायत वतीने व ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामसेवक या सर्वांच्या वतीने व 5 वर्षामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याने गावातील महत्त्वाचे जे रस्ते ते सर्वांच्या नेत्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी गावातील काम आपण मार्गी लावलेले। परंतु आता आपण प्रभात फेरी काढताना हिरवगिरोकर म्हणले की गावात विद्यार्थ्यांची संख्या कमी होती, पण गावात येण्यासाठी आपल्याला वस्तीवरून रस्ते नव्हते, ते रस्ते आता या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत। आता कोकणी वस्ती पायनीतून व जगताप वस्तीतून सुद्धा या ठिकाणी सर्वांची मुलं या शाळेमध्ये येऊ शकतात। आता तापकीरचा मुलगा कर्जत या म्हणजे नगर जिल्ह्यातून या ठिकाणी आला आणि त्यांनी आपल्या वक्तृत्वातून आपल्याला एक छाप टाकली का, तर त्या ठिकाणी अभ्यासाचा हा जो शिक्षणाचा जो दर्जा आहे हा उच्च प्रतीचा हा त्याच्या कर्तृत्वातून किंवा त्यांच्या वक्तव्यातून आपल्याला जाणून आला। आणि तशाच पद्धतीत आपण सर्वांनी मिळून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी सर्वांनी मिळून या शाळेची सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे। आणि या गावामध्ये आपण पाणी फिल्टर या शाळेमध्ये आपण या ठिकाणी फिट केलेलं आहे। आपलं मानस असा आहे जो तो फिल्टर चालू करण्यास म्हणजे चालू त्याला आपण एक रक्कम ठरवून त्यांनी ग्रामपंचायतला ती द्यायची आणि ते पाणी फिल्टर या ठिकाणी चालू करायचं। अशा पद्धतीत आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। आणि गावामध्ये जर माझ्या कुटुंबाच्या वतीने व माझ्या वतीने राजकीय दृष्टिकोनातून जर कोणाला जर त्रास झाला असेल तर आझादीचा अमृत महोत्सव या निमित्त मी सर्वांची या ठिकाणी माफी मागतो आणि यानंतर आपले ग्रामसेवक गोडके साहेब आपले मनोगत व्यक्त करतो।